बाय द वे काकी, मी सगळ्यांसाठी नारळाच्या वड्या करून आणल्यात, घ्या. अरे वा, येतात तुला? हा, म्हणजे आमच्या मम्मीने शिकवलं मला. सांगा कशा झाल्यात. काय ग, हनीमूनला गेलाच नाहीत ना कुठे तुम्ही? काकी, हो काकी, मी ऍक्च्युली सुट्ट्या ठेवलेल्या नंतर फिरायला जाऊ म्हणून, पण सुट्ट्या संपून जातात तो सगळ्या. आता मध्ये मम्मी आजारी होत्या, मी सुट्टी घेतली, त्याच्यानंतर हा आजारी पडला, 2 दिवस मी घरी राहिले. मध्ये जायला एवढा उशीर होतो, कामच संपत नाही सकाळचं. आणि त्यात आमच्या मम्मी त्या दिवशी बाथरूममधून पाय घसरून पडता पडता वाचलं. मी अशी गेले पकडायला. आता मी गेले असते लवकर वेळेत ऑफिसला तर काय झालं असतं त्यांचं. नाही, तसं जेवणाचं आमच्याकडे एकदम सॉर्टेड असतं. सोमवारी आमच्याकडे सफेद वाटाण्याची भाजी असते, मंगळवारी आमच्याकडे भेंडी असते, बुधवारी मग आम्ही अंडा भुर्जी करतो, गुरुवारी मग त्याच्यानंतर कोबी किंवा असं काहीतरी मिळून जातं, शुक्रवारी मग काहीतरी चिकन वगैरे आम्ही बाहेरूनच आणतो, शुक्रवारी काही जेवण वगैरे घरी बनवत नाही, नॉनव्हेज खातो एकदम. आणि शनिवारी मग आम्ही पावभाजी बनवतो. आणि रविवारी मग असंच काहीतरी टाइमपास, सकाळी इडली आणतो, दुपारी कुठेतरी जायचं, बाहेरच जेवून यायचं, संध्याकाळी काहीतरी टाइमपास असं खाल्लं की मग रात्री तशी भूक नाही. बापरे, उशीर झाला, चल मी निघते. चला काकी, बाय, येते परत. हा मिस्टर वाट बघत असतील ना? काकी.